नमस्कार. आपण साधना या विषयी आपण जो व्हिडिओ बनवला होता, त्याला तुम्ही जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. याच्यातून एक गोष्ट जाणवते आहे, की आपल्या प्रत्येकाला साधना करायची आहे किंवा साधनेशिवाय आपल्याला काही गोष्टी शक्य होणार नाही, हे आपल्या प्रत्येकाला आता माहिती आहे. पण ती कशी करायची, कोणती करायची किंवा मला नक्की काय हवं आहे, या सगळ्यांविषयी आपण आजपासून व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अनेकांनी सांगितलं, की तुम्ही साधना ह्या विषयावर बोला. म्हणजे सर्वांनी सांगितलेलं आहे आणि खरंच खूप छान तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओला आणि त्याचबरोबर खूप जास्त कमेंट देखील आलेले आहेत, कमेंट्स देखील आलेले आहेत. तर आजपासून आपण सुरू करतो आहे हनुमान चालीसा साधना. हनुमान चालीसा जी ऐकल्यानंतर आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये उत्साह निर्माण होतो, चैतन्य निर्माण होतं. आपला मेंदू जो आहे तो खऱ्या अर्थाने चालायला लागतो. आणि तुम्हाला ज्या ज्या साधना मी सांगणार आहे त्याच्यातल्या साधना मी केलेल्या आहेत आणि ज्या मी पुढे करणार आहे त्या देखील तुम्हाला मी सांगणार आहे, की असं होत नाही आहे की मी नाही करत आहे तुम्हाला सांगतो, असं होणार नाही आहे. पण हनुमान चालीसा साधना मी खरंच म्हणजे देवाने माझ्याकडून करून घेतली आणि त्याचा एवढा चांगला रिझल्ट आहे, मी तुम्हाला तो येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेच. हनुमान चालीसा म्हटल्यामुळे आपलं मन, बुद्धी, चित्त हे खरंच शांत होतं. अवघड काही कामं असतील तर ती सोपी होतात, न होणारी कामं ती होतात. आणि एवढंच नाही तर हनुमानाने ज्याप्रमाणे स्वतःचं व्यक्तिमत्व इतकं सुंदर, इतकं निष्पाप केलेलं आहे, इतकं त्याचं व्यक्तिमत्व अतीव सुंदर आहे, तसं देखील आपलं व्यक्तिमत्व हळूहळू होत जातं. आपली शारीरिक क्षमता वाढते, मानसिक क्षमता वाढते आणि आपण येणाऱ्या कोणत्याही गोष्टींना आपण लगेच असं तात्काळ रिॲक्ट होत नाही किंवा टेन्शन घेत नाही. त्याच्या माध्यमातून आपण स्वतःला खूप चांगलं डेव्हलप करत जात असतो. आपण करणार असं आहोत, की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जी चौपाई आहे, म्हणजे जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीसती लोक उजागर, रामदूत अतुलित बरधामा, अंजनी पुत्र पवनसुत रामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, याचा आपण अर्थ पाहायचा. त्याच्यामध्ये काही दैवी उपाय सांगितले गेलेले आहेत, ते आपण पाहायचे. त्यानंतर मग त्याच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व कशा प्रकारे आपल्याला खुलवता येईल ते पाहायचं. आणि ह्या सगळ्या चौपाईंमधल्या जी प्रत्येक चौपाई आहे त्याला महत्त्व आहे, त्याचं महत्त्व आपण अभ्यासून आपण तेवढाच जर फक्त तीच म्हटली तर त्याचा काय परिणाम होणार आहे आपल्या व्यक्तिमत्वावरती, हे देखील आपण पाहणार आहोत. तर तुमचा आशीर्वाद असू द्या. आज आपण पाहतो आहे की आपला ऑरा जो आहे, हा ऑरा सुंदर होण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व अजून सुंदर होण्यासाठी हनुमान चालीसामधली कोणती चौपाई आपल्याला जास्त लाभदायक ठरणार आहे. आणि ती पहिलीच आहे, जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीसतीहू लोक उजागर. जेव्हा आपण एखाद्याचं गुणगान गातो तेव्हा त्याचा एक अंश आपल्याला देखील मिळत असतो. तर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी करायचं आहे, तर काय करायचं, सकाळी संध्याकाळी 108 वेळा, म्हणजे सकाळी 108 वेळा, संध्याकाळी 108 वेळा, नाही 2 वेळा जमलं तर एकदा तरी तुम्ही एक दिवा लावायचा देवापुढे. घरामध्ये हनुमानाची मूर्ती असेल नसेल काहीही काळजी करू नका. कोणत्याही देवासमोर बसा. तुम्ही कोणत्याही देवासमोर, कोणत्याही मंदिरामध्ये बसून जरी हनुमानाची साधना केली तरी ती हनुमानापर्यंत पोहोचतेच. कारण की हनुमान जो आहे, हा सगळ्यांचं लाडकं दैवत आहे. सगळ्यांचा लाडका आहे हनुमान. रामाचा लाडका आहे, देवीचा लाडका आहे, कृष्णाचा लाडका आहे, प्रत्येकाचा लाडकं व्यक्तिमत्व आहे. कुठल्याही मंदिरामध्ये बसा, स्वतःच्या घरामध्ये देव्हाऱ्यासमोर तुम्ही बसा आणि एवढंच म्हणा, जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीसतीहू लोक उजागर, जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीसतीहू लोक उजागर, जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीसतीहू लोक उजागर. एवढंच फक्त म्हणायचं आहे 108 वेळेला. आणि असं इमॅजिन करायचं की आपल्या भोवती एक सुंदर वलय, एक सुंदर प्रकाश निर्माण होतो आहे पांढऱ्या रंगाचा आणि आपलं व्यक्तिमत्व अजून खुलत चाललेलं आहे, अजून खुलत चाललेलं आहे. अशा प्रकारची ही साधना अगदी सोप्या पद्धतीची आपण केली आणि हे कमीत कमी तुम्ही 40 दिवस करून बघा. तुम्हाला जाणवेल की तुमच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. मी अनेकांना या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि प्रत्येकाने खूप चांगला रिस्पॉन्स त्यांना मिळालेला आहे प्रत्येकाला. तर आपल्याला करायला काहीच हरकत नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही डॉक्टर आहात, मग अशा गोष्टी करता का? लक्षात घ्या, मी जरी डॉक्टर असलो की अन्य कोणत्या क्षेत्रामध्ये जरी असलो तरी दैवी काहीतरी गोष्टी असतात आणि त्याच मला प्रेझेंट करायच्या आहे. तुम्ही औषध उपचार करू नका किंवा तुम्ही फक्त देवधर्म माना, हे मी सांगणार नाही. पण जे आहे ते तर सांगणं गरजेचं आहे. म्हणून अशा प्रकारचे दैवी उपाय यापुढे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कमीत कमी 40 दिवस आत्ता सांगितलेला उपाय तुम्हाला करायचा आहे. पुढे नियमितपणे करा आणि असे असंख्य उपाय आपण आपल्या पुढच्या व्हिडिओपासून आपण पाहणार आहोत आणि याला आशीर्वाद असणार आहे हनुमानाचा. आणि मग आपण एक एक देवतेच्या साधना किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या साधना आपण करणार आहोत. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा, तुमच्या स्टेटसवर तुम्ही नक्की ठेवा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण की यापुढे तुम्हाला अशा प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवणारे, सकारात्मक बदल घडवणारे विषय आपण आणणार आहोत. जय हनुमान. दिनांक 1 ते 4 फेब्रुवारी आपण रेकी शिकवत आहोत लेवल 1 आणि लेवल 2. तर रेकी शिकणं किंवा अशा प्रकारचं हिलिंग शिकणं ही देखील साधनाच आहे आणि आपण साधनेच्या माध्यमातूनच ती शिकवतो आणि परिपूर्ण शिकवतो. तुम्हाला देखील ही साधना शिकायची असेल तर ह्या क्रमांकावरती नक्की तुम्ही कमेंट करा, तुम्हाला याविषयी अधिक माहिती देण्यात येईल.